मुलांनो, आज आपण अक्षर सुंदर काढण्यासाठी अक्षरांचे जे अवयव आहेत तर ते कसे लिहायचे हे पाहणार आहोत। त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा आणि हा व्हिडिओ पाहून त्याचा योग्य प्रकारे सराव करावा, जेणेकरून आपलंही अक्षर सुंदर रेखीव होण्यास मदत होईल। तर सर्वप्रथम अक्षरांचे अवयव म्हणजे काय, तर आपण जे अक्षर लिहितो तर ते अक्षर तयार होण्यासाठी त्याचे काही विविध भाग पडले जातात। तर ते भाग आपण शिकणार आहोत आणि हे भाग आपण यापूर्वीही पाहिलेले आहेत, आपण ते लिहिले सुद्धा आहेत, परंतु त्याचा सराव योग्य प्रकारे केला नसल्यामुळे आपलं अक्षर तितकंसं सुंदर दिसत नाही। तर त्याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने या अवयवांचा सराव करणार आहोत। सर्वप्रथम आपण उभी रेषा या अवयवाचा सराव करणार आहोत। आता ही जी उभी रेषा आहे ती कशी काढायची ती पाहूया। सर्वप्रथम वरच्या रेषेपासून सरळ खालच्या रेषेपर्यंत या पद्धतीने या रेषेचा सराव केला पाहिजे। म्हणजेच उभी रेषा काढत असताना त्याची जी दिशा आहे ती वरून खालच्या बाजूला असली पाहिजे। हा जो बाण दिसतोय आपल्याला, हा इथून सुरू झालेला आहे आणि इकडं खालच्या दिशेला जात आहे। तर त्याच पद्धतीने आपण उभ्या रेषेचा सराव केला पाहिजे। आता अशीच उभी रेषा थोडंसं अंतर ठेवून आपण काढूया। दोन रेषेमध्ये समान अंतर ठेवायचे आणि असाच आपल्याला सराव करायचा आहे। या उभ्या रेषांचा सराव झाला की आपलं अक्षर सुंदर दिसण्यास मदत होईल। आणि आपण लिहित असताना आपल्याकडून याच चुका होतात की आपली जी ही उभी रेषा आहे ती सरळ न येता थोडीशी तिरपी, वाकडी किंवा दोन्ही रेषेला न चिटकलेली काढली जाते। यानंतर दुसरा अवयव आडवी रेषा। आडव्या रेषेचा सराव करत असताना आपण ज्या पद्धतीनं वाचन करत असतो डावीकडून उजवीकडे, तर त्याच पद्धतीनं आडव्या रेषेचा सराव करायचा आहे। हे बाणाच्या दिशेने मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर याच पद्धतीनं किंवा याच दिशेने डावीकडून उजवीकडे आडव्या रेषेचा सराव करूया। या आडव्या रेषेची मदत आपल्याला अक्षराच्या वर शिरोरेषा देण्यासाठी होत असते। त्यामुळे ही रेषा सुद्धा एकदम सरळ आली पाहिजे। हा जो अवयव आहे तो आहे तिरपी रेषा। आता या तिरप्या रेषा दोन प्रकारे काढल्या जातात। सर्वप्रथम वरच्या दिशेने खालच्या दिशेला उजवीकडे जाणारी रेषा, किंवा त्याला आपण डावीकडून उजव्या दिशेला जाणारी तिरपी रेषा म्हणू शकतो।
तर या ठिकाणी वरच्या रेषेपासून उजवीकडे जाणारी तिरपी रेषा समान अंतरावर काढण्याचा प्रयत्न करावा. तर ही झाली एक तिरपी रेषा. आता याच्यानंतर जी दुसरी तिरपी रेषा आहे ती याच्या एकदम उलट आहे. हे डावीकडून उजवीकडे आलो आपण. यानंतर उजवीकडून डावीकडे दिशेला जाणारी तिरपी रेषा. समान अंतरावर या रेषांचा सराव करायचा आहे. थोडंफार कमी जास्त अंतर होऊ शकतो, पण तरी आपण त्याचा सराव नियमित केला तर ते एकदम चांगल्या प्रकारे दिसू शकतं. यानंतर जो चौथा प्रकार आहे किंवा चौथा अवयव आहे तो आहे अर्धा गोल, ज्याचं तोंड उजव्या दिशेला आहे किंवा इंग्रजीतला सीचा आकार म्हणूया आपण त्याला. हा सीचा आकार. आणि याची दिशा सुद्धा लक्षात घ्यायची. वरून खालच्या दिशेला यायचं. या ठिकाणी ठेवून आपण या ठिकाणी खाली आल्यानंतर थांबायचं आहे. तर या बाजूनं या बाजूला जाणे. आणखी काढूया सीचा आकार किंवा अर्धा गोल किंवा अर्धा चंद्र आकार सुद्धा आपण म्हणू शकतो. हा पण ठराविक अंतरावर काढायचा आहे. यानंतर दुसरा जो आकार आहे तो ज्याप्रमाणे तिरपी रेषा आपण काढली त्याच्या उलट दिशेला दुसरी तिरपी रेषा, तसाच या सीला उलट्या दिशेने आकार काढायचा आहे. तरी हा या ठिकाणाहून या ठिकाणी येऊन थांबायचा आहे. वरच्या दिशेला सुरुवात करून खालच्या दिशेला येऊन थांबायचं. हा सुद्धा गोलाकार काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे आणि हे टोक एकाखाली एक आलं तर खूप छान. हळुवारपणे याचा सराव करायचा आहे. यानंतर पुढचा जो प्रकार आहे, पुढचा जो अवयव आहे तो आहे गोल किंवा वर्तुळ. आता याचा आकार आपण या पद्धतीनेच काढायचा आहे. या ठिकाणाहून सुरू करून आपण हा इथं आणून थांबायचा आहे किंवा याला चिटकवायचा आहे. डावीकडून उजवीकडे येऊन याला पूर्णतः गोल करायचा आहे. हा गोल झाला. यानंतर थोडं अंतर सोडून आणखी एक गोल. गोल काढण्याचा सराव करायचा आहे. सुरुवातीला आपला तितका गोल येणार नाही, पण कालांतराने आपण सराव केल्यावर गोलाकार होईल. यानंतर जो आकार आहे तो आहे इंग्रजीतला यू सारखा आकार, ज्याचं तोंड म्हणून आपण वरच्या दिशेला आहे. याची सुरुवात वरच्या रेषेपासून खाली येऊन परत वरच्या दिशेला गेलं तरी चालेल किंवा वरून खाली आलं तरी चालेल. या पद्धतीनं पहा. या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. हा इतकं आणि यानंतर याला आणून जोडलं पाहिजे.
थोडा अंतर सोडून याचा सराव करा. आपल्याला हा आकार न या अक्षरामध्ये दिसेल. बाण. याच पद्धतीनं यानंतर दुसरा जो आकार आहे तो याच्या उलट हा आकार काढत असताना आपण वरून खाली येऊन परत वर गेलो होतो. आता दुसरा जो आकार आहे तो खालून वर जायचं आणि वरून परत खाली यायचं या दिशेनं, ही त्याची दिशा दाखवलेली आहे. तर याच पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. वर जायचं, रेषेला चिटकून परत गोलाकार खाली आणायचा आहे. याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे. हा आकार. यानंतर पुढचा जो आकार आहे तो आहे उकार. या ठिकाणी आपण पाहू शकतो उलटा सीचा आकार काढायचा आणि याला थोडंसं लांब वरच्या दिशेनं घेऊन जायचं. हा या पद्धतीने. यानंतर दुसरा आकार आहे तो दुसरा उकार. तर याला मात्र गोल करून आपण खालच्या दिशेने तिरपा नेऊ शकतो किंवा तिरपा एक काढला असं देखील आपण म्हणू शकतो. गोल करून खालच्या दिशेने. तरी या अवयवापासूनच कुठलंही मुळाक्षर तयार होत असतं. ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु आपण या सर्व अवयवांचा चांगल्या पद्धतीनं सराव केला तर आपलं अक्षर सुंदर होण्यास मदत होईल. त्याच्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, वारंवार पहा, जेणेकरून आपल्याला अक्षर सुधारण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.